अरुण जेटली आज मांडणार एनडीए सरकारचं पहिलं पूर्ण बजेट। टॅक्स, इंधन, सबसिडी आणि सुधारणांवर सरकारचं धोरण काय याबद्दल उत्सुकता। बजेटच्या स्वागतासाठी आज शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार। अध्यक्षपदावरून काँग्रेसमधली धुसफूस आणखी वाढली। सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। सचिन पायलट यांचं वक्तव्य। वडिलांच्या निधनानंतरही पुण्यातल्या श्रद्धा कदमनं घेतला 12वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय। सकाळी वडिलांवर अंत्यसंस्कार करून थेट पोहोचली परीक्षा केंद्रावर। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची भाषा समितीनं केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली शिफारस। आता केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा। मुख्यमंत्र्यांची माहिती। गडचिरोली जिल्ह्यात 17 कोटींपेक्षा जास्त रकमेचा शिष्यवृत्ती घोटाळा उघड। समाज कल्याण आयुक्तांसह 2 क्लास 1 अधिकाऱ्यांना अटक। अमिताभ बच्चन यांची वाहतूक विभागावर सडकून टीका। म्हणाले, अमेरिकेत लायसन्स मिळायला 9 महिने लागतात, पण आपल्याकडे चिरीमिरी देऊन 9 मिनिटांमध्ये लायसन्स मिळतं। आज भारत आणि यूएईचा पर्थमध्ये होणार सामना। कॅप्टन महेंद्रसिंग धोनी करून पाहणार अनेक प्रयोग। मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर।